हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं अंबिकाच्या शक्तीने ते कुवा नाहीसा होतो आणि अंबिका मीरा वेदाला घेऊन जातात आणि मंजिरी एका खड्ड्यात जाऊन पडते. जेव्हा मंजिरी शुद्धीवर येते तेव्हा ती कशी बशी उठते आणि बोलते की हे कसं शक्य आहे, अंबिकाकडे एवढी शक्ती कशी आली, माझ्यापेक्षा जास्त शक्ती, मी इतकी वर्ष तिच्याकडे लक्ष ठेवून होते, तिच्याकडे कोणतीच शक्ती नव्हती, मग हे कसं शक्य झालं, कोणती शक्ती आहे ही, कोणती शक्ती आहे. मंजिरी मार्जरीकडे येते तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी तू सगळं बिघडवतेस सगळं. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे, आपण जे ठरवलं होतं त्याप्रमाणेच मी केलं. मला खरंच कळत नाही की अंबिकाकडे एवढी शक्ती आली कुठून, आणि असं असेल तर ती माझ्या खऱ्या रूपाकडे पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तुला माहिती तिने काय केलं, तिने मला दूर फेकलं, ती वाऱ्याला आदेश देत होती, तिने मी लावलेली अग्नी तिने विझवली आणि कालवर्षा थांबवली. कसं शक्य आहे हे मार्जरी, त्या अंबिकाकडे पंचमहाभूतांची शक्ती आली की काय. तेव्हा मंजिरीला ते सगळं आठवतं जे जे अंबिकाने केले. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी सगळ्या घटना तेच सांगताय, हे असं असेल तर आपल्यासाठी भयंकर अवघड होईल. एका आत्म्याकडे ही अशी शक्ती कशी येऊ शकेल. तेव्हा मार्जरी बोलते की महागौरीने दिली असेल. तेव्हा मंजिरी बोलते की असं असेल तर आपल्याला याची कल्पना का नव्हती. तेव्हा मार्जरी बोलते की ती महागौरी आहे, आपण अंबिका आणि मीराच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो, पण महागौरीच्या नाही. तेव्हा मंजिरी बोलते की मग आता आपण काय करणार आहोत. तेव्हा मंजिरी बोलते मग आपण काय करणार आहोत. तेव्हा मार्जरी बोलते की आपल्याला सांभाळून राहावं लागेल. तेव्हा मंजिरी बोलते की असं असेल तर अंबिका आपल्या शक्तीपर्यंत पोहोचणार, जसं आपल्याला तिच्या शक्तीबद्दल कळलंय त्याला तसं तिलाही काहीतरी लक्षात आलंच असणार ना. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी काल ज्वाला. तेव्हा मंजिरी बोलल्यावर मार्जरी बोलते की नाही मंजिरी, आत्ता काल ज्वालाचा वापर करण्याची योग्य वेळ नाही. तेव्हा मंजिरी बोलते की का. तेव्हा मार्जरी बोलते का कारण ती शेवटची चाल आहे महागौरीच्या युद्धासाठी राखून ठेवलेली. भीषण युद्धात कालज्वाला हीच आपली संजीवनी आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी तुला कळत कसं नाही. तेव्हा मंजिरी बोलते की ही युद्धसुद्धा भीषणच आहे. तेव्हा मार्जरी स्पष्ट सांगते की नाही, काल ज्वालाचा वापर आत्ता होऊ शकत नाही, असंभव. इकडे अंबिका विचारात करत असते तेवढ्या तिथे मीरा येते. तेव्हा मीरा बोलते की ताई काय झालं. तेव्हा अंबिका बोलते की अगं माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी मंजिरीला असं माझी शक्ती तिला दाखवून तिला असं करायला नव्हतं पाहिजे, कारण की तिला जर काही झालं ना तर आपल्याला तिच्यापर्यंत पोचता येणार नाही, तिचे सत्य उलगडता येणार नाही. तेव्हा मीरा बोलते की ताई, देवी आईने तुला शक्ती कशासाठी दिली, आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच ना, आणि तिला काहीही नाही होणार. तेव्हा अंबिका बोलते की झालं तर. तेव्हा मीरा बोलते की नाही, तिला काही नाही होणार. पण ताई तुला आठवते का वेदाचे बाबा काय बोलत होते की ते मंजिरीच्या खोलीत गेले होते तेव्हा त्यांना मंजिरीच्या खोलीत मायाचा आवाज येत होता. तेव्हा मीरा बोलते की त्यांना माहिती असेल का गं, मंजिरीलाही माहिती असेल का माया तिच्यापर्यंत असेल असं. तेव्हा त्या दोघी त्याच विचारत असतात. तेवढ्यात मीराचं लक्ष जातं आणि मीरा मंजिरीला बघते. तेव्हा मीरा अंबिकाला खुणवते. तेव्हा अंबिका मंजिरीकडे बघते आणि बोलते की मीरा बघच मी आता हिच्यासोबत काय करते. तेवढ्यात वेदा आवाज देते आणि बोलते की आई चल ना, मी माझ्यासोबत खेळतच नाही, अनन्या आत्याला फोन करून बोलव ना, ती माझ्यासोबत खेळते आणि आम्ही अभ्यास पण करतो. तेवढ्यात मंजिरी बोलते की का गं मीरा खेळत नाही तिच्यासोबत, खेळा ना, मला पण बघू दे तुम्ही कसे खेळतात, खेळ खेळायची फार हौस आहे ना तुम्हा दोघींना, मला पण बघू दे. आणि वेदा ती नाही खेळली तर माझ्याकडे, मी तुझ्यासोबत खेळेन ना. तेव्हा अंबिका तिच्याकडे रागाने बघते. अथर्व इकडे मंजिरीच्या खोलीत आलेला असतो. त्याला तोच तपास करायचा असतो की मायाचा आवाज काय येतोय. तो कबडला कान लावून बघतो आणि त्याला मधून आवाज येत असतो. तो कबड उघडतो, त्याला तिथे मंजिरीची पेटी दिसते. पेटीला कान लावतो तो, तिथून मायाचा आवाज येत असतो की मॅडम मला वाचवा करून. तेव्हा अथर्व ती पेटी हातात घेतो आणि उघडणार तेवढं त्याला दरवाजाचा आवाज येतो. अथर्व पटकन ती पेटी घाबरतो. मंजिरी येते. तेव्हा मंजिरी बोलत असते की हा प्रत्येक वेळेस माझ्या खोलीत का पुन्हा आलेला आहे. मंजिरी मनात बोलते. तोपर्यंत अथर्वने पेटी ठेवून दिलेली असते. अथर्वही गांगरलेला असतो, पण तरीही तो सावरून घेतो आणि बोलतो की आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, ये ना, बस ना. तेव्हा मंजिरी बोलते की काय रे, काय झालं. तेव्हा अथर्व बोलतो मी तुला केव्हाचं शोधत होतो म्हणून तुझ्या खोलीत आलो. तेव्हा अथर्व बोलतो की आई मला मायाबद्दल बोलायचं होतं की ती कुठे गेली आहे, तिच्या गायब होण्याची कुठला संबंध आहे, हा तपास करायला हवा ना.
तेव्हा मंजिरी बोलते की तुला लागला का रे तपास. परत मध्ये मध्ये मायाचा आवाज येत असतो की मॅडम मला वाचवा, मला बाहेर काढा. तेव्हा माया पुन्हा पुन्हा बोलत असते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की माया प्लीज आत्ता नाही, आत्ता नाही. तेव्हा त्याच्या लक्षात येतं. तेव्हा तो बोलतो की अथर्वला मायाचा आवाज येत नाही आहे का. तेव्हा अथर्वही असं दाखवतो की मला आवाज येत नाही म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की आई मला असं वाटतं की माया खूप प्रेडिक्टेबल आहे. तेव्हा अथर्व बोलतो की बघ ना, तिला बेल मिळाली आणि तिने पुन्हा परत काही प्लॅनिंग सुरू केली नसेल ना. तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व तू काळजी नको करू, मी या घरात असेपर्यंत मी तिला काहीही करू देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की ऑफकोर्स आई, माझा तुझ्यावर विश्वास होता आणि कायम राहणार आहे. तेव्हा अथर्व मनात बोलतो की माझा तुझ्यावर विश्वास होता मंजिरी, पण आता ती चूक मी पुन्हा करणार नाही. इकडे अथर्व मीराला सांगत असतो. तिथे अंबिकाही असते की तो बोलत असतो की मीरा मला कन्फर्म होतं आहे की मायाचा तो आवाज त्या मंजिरीच्या पेटीतूनच येतो आहे. मला आधी असं वाटत होतं की रेकॉर्डिंग असेल किंवा व्हॉईस रेकॉर्डिंग करून ठेवली असेल, पण नाही, तो आवाज त्या पेटीतूनच येतो आहे. आणि आधी तरी ती म्हणत होती माया की मला वाचवा, मला वाचवा, पण ती आता असं म्हणते की मला वाचवा मॅडम, तुम्हीच मला वाचवू शकतात, मला या जंगलातनं बाहेर काढा. तेव्हा अथर्व बोलतो की आता जर ती कुठे जंगलात अडकली असेल तर पेटीशी आणि मायाशी काय संबंध. तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा मला असं वाटते की अथर्वांना सत्य सांगावंच लागेल, नाहीतर ते असंच अस्वस्थ राहतील अगं. तेव्हा अथर्व बोलत असतो की इधर मी जे ऐकलं आहे ते खरं आहे की मला असं भास होतो आहे. आपण असं करूया, आपण पुन्हा तिच्या रूममध्ये जाऊया. तेव्हा मीरा बोलते की नाही नाही, तुम्ही बरोबर बोलतायत, माया एका जंगलात अडकली आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय. तेव्हा मीरा बोलते की हो, माया एका जंगलात अडकली, वेदाने काढलेल्या जंगलात अडकली आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय. तेव्हा मीरा बोलते की थांबा. तेव्हा मीरा वेदाने काढलेलं चित्र दाखवत असते आणि बोलते की तुम्हाला दिसणार नाही, पण माया याच जंगलात अडकली आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय बोलतेस हे, इट डझंट मेक एनी सेन्स, हे कसं शक्य आहे. तेव्हा अंबिका पटकन मीराला सांगते की मंजिरीने केले, सांग तिला शिक्षा म्हणून केलं असेल. तेव्हा मीरा बोलते की अहो कदाचित मंजिरीने काही काम सांगितलं असेल आणि मायाने ते व्यवस्थित केलं नसेल, म्हणून मंजिरीने तिला शिक्षा दिली असेल. तेव्हा अथर्व बोलतो की एक वेळा जर मी मान्य केलं की माया या चित्रातल्या जंगलात अडकली आहे, पण तिचा आवाज त्या पेटीतून कसा काय येतो आहे. तेव्हा मीरा बोलते की हे कोड अजून सुटलेलं नाही आहे, पण एक मात्र खात्री आहे की हळूहळू मला गोष्टी समजायला लागल्या, आपण सत्यापर्यंत नक्कीच पोहोचू. इकडे अंबिका अडगळीच्या खोलीत असते. तेव्हा मीरा येते आणि बोलते की ताई वेदाच्या बाबांना खूप प्रश्न पडायला लागले, मला कळत नाही त्यांना काय उत्तर द्यायचं आहे. तेव्हा अंबिका तिला समजवत असते की अगं बरोबरच आहे ना, 2026मध्ये जगणाऱ्या माणसाकडला ह्या गोष्टी कशा समजणार आहेत. त्यात बाबाही आपल्यासोबत नाही आहे आणि वेगवेगळे मंजिरीचे प्रयोग सुरू आहेत, त्यात ते काहीतरी करणार आहेत ना. तेव्हा मीरा बोलते की ताई पण त्यांना सत्य समजणं गरजेचं आहे ना. तेव्हा अंबिका बोलते की हो गरजेचं आहे, पण पाहिजे तेवढंच सत्य. तेव्हा मीरा बोलते पण बरं तू मला इथे का बोलवलं होतंस. तेव्हा अंबिका बोलते की मगाशी वेदा आली म्हणून मंजिरी ती वाचली आहे, पण ती अजून हल्ला करू शकते अगं, आपल्याला काहीतरी करायला हवं. तेव्हा मीराही बोलते की हो बाबा कुठे हेही तीच सांगू शकते. तेव्हा त्या दोघी चल बोलून बाहेर निघतात. इकडे मंजिरी पेटी घेऊन बसलेली असते. तेव्हा माया बोलते की मॅडम मला प्लीज वाचवा, हो मी ते जंगलात फसली, प्लीज वाचवा. तेव्हा मंजिरी बोलते की हो हो माया पण तू आहेस कुठे. तेव्हा माया बोलते की मी जंगलात अडकली इथे. तेव्हा मंजिरी बोलते की तू तिथून बाहेर निघ ना. तेव्हा माया बोलते की मॅडम तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मी की इथून बाहेर जायला जागाच नाही, सगळीकडे जंगलच जंगल येते आणि इथे एकदम विक्षिप्त कॅरेक्टर येत असतात. ती एक म्हातारी येते, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत असते. तेव्हा मंजिरी बोलते की माया काय बडबड करतेस, हे जंगलातली म्हातारी, भोपळ्यातली म्हातारी वगैरे. तेव्हा माया बोलते की हो मॅडम एकदम फ्रिक्शनल कॅरेक्टर आहे, ती सतत बडबड करत असते, डोकं खात असते माझं. मॅडम हे जंगल खूप विचित्र आहे, पूर्णकडे जंगलच जंगल आहे, बाहेर निघायला चान्सच नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माझं तर डोकं पिकायला लागले, थांब मी बघते काय करते. तेव्हा ती पेटी ठेवून देते. तेव्हा मंजिरी पेटी ठेवून देते. तेव्हा माया बोलते की गेल्या मॅडम ती आवाज येत असते. तेवढ्यात अंबिका आणि मीरा मंजिरीच्या खोलीत जातात. त्या दोघी एकमेकींकडे हसत असतात. तेव्हा मंजिरीचं लक्ष जातं. तेव्हा अंबिका बोलते की काय झालं मंजिरी, घाबरलीस, मगाशी राहिलेलं काम पूर्ण करायला आलो आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुमच्या दोघींचा कॉन्फिडन्स फारच वाढला आहे, थांबा बघतेच आता. तेव्हा ती कालमुख मणीला हात लावून काहीतरी मंत्र म्हणते आणि काहीतरी जादू त्या दोघींवर करते. तेव्हा मीरा थोडी घाबरते. तेव्हा अंबिका तशीच उभी असते आणि मंजिरीने जे पाठवलेले जे काही असतं ते अंबिका एका टिचकीने उडवून लावते. तेव्हा मंजिरी थोडी थक्क होते. तेव्हा मंजिरी ओरडते की नाही. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी आज तुला जितकी नाटकं करायची करून घे, कारण की आजची रात्र तुझी शेवटची रात्र आहे, कारण आज तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येणारच आहे. तेव्हा वेळ घालवू नकोस,
तेव्हा अंबिका बोलते की देवी आई आज मंजिरीचं खरं रूप आमच्यासमोर येऊ देत. तेव्हा अंबिका एक टिचकीने ज्वालाचा गोळा प्रकट करते आणि तो मंजिरीवर फेकते. तो गोळा मंजिरीवर पडताच मंजिरीचे हात पुन्हा सुरकुत्यांनी पुन्हा तिचं खरं रूप यायला लागतं. मंजिरी घाबरते, नाही नाही करते. मीरा आणि अंबिकाही घाबरतात. त्याही बघून थक्क होतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.